हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज मी माझ्या मुलांच्या आवडीचा चीज गार्लिक ब्रेड इथे तुम्हाला दाखवणार आहे। नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। एका पॅनमध्ये आपण 1 चमचाभर तेल, बटर आणि भरपूर असे लसणाचे बारीक बारीक तुकडे घालून घेणार आहोत। ते छान परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर बारीक चिरलेली आपण इथे शिमला मिरची घालणार आहोत। तीही 1 मिनिटभर परतणार आहोत। खूप छान सुगंध सुटला आहे। शिमला मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा कॉर्नचाही वापर करू शकता, काहीच हरकत नाही आहे। 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात। एका भांड्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बटर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला चीज यामध्ये किसून घालायचं आहे। 1 क्यूब मी घेतलेला आहे। क्वांटिटी तुमची जेवढी असेल त्याप्रमाणे आपण चीज घ्यायचं आहे। इथे मी साधारण 3 जणांना पुरेल एवढं करणार आहे, त्यामुळे मी 1 चीजचा क्यूब घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे परतलेलं लसूण आणि कॅप्सिकम यामध्ये घालणार आहोत। भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स सुद्धा आपण मिक्स करणार आहोत। खूप छान टेस्ट येते, नक्की करून बघा। घरच्या घरी याचा मनसोक्त आस्वाद घ्या आणि मुलांनाही तेवढाच आवडणारा हा पदार्थ आहे। नक्की करून बघा आणि जेव्हा कराल तेव्हा तो कसा जमला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून ठेवणार आहोत। आपण काही ब्रेडचे इथे स्लाइसेस घेतलेत, ते टोस्ट पहिल्यांदा करून घेणार आहोत। जर टोस्टर नसेल तर तुम्ही पॅनवरती हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे खालच्या बाजूने छान क्रिस्पी होतं। त्याच्यानंतर आपण यावरती जो केलेला गार्लिकचा मिक्सचर आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत। वरच्या बाजूला आपण मॉझरेला चीजसुद्धा घालून घ्यायचं आहे। त्याच्याऐवजी तुम्ही अमूलचं चीज ग्रेट करून टाकलं तरीही चालेल। खूप छान लागतो हा टोस्ट, नक्की करून बघा। त्याच्यानंतर मिक्स्ड अप थोडेसे घालून घ्यायचे आहेत आणि पॅनवरती आपल्याला 1 मिनिटभर लो फ्लेमवरती झाकण घालून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे चीज छान मेल्ट होतं। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा। आता मी इथे ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याचे पीसेस करून सर्व करून घेणार आहोत। मस्त दिसत आहेत, नक्की करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।